नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रकाशवेध या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही दररोज अशाच प्रकारच्या प्रेरणादायी गोष्टी आणि नवनवीन माहिती या चॅनलवर घेऊन येत असतो. तर चला सुरू करूयात आजची गोष्ट. देव कुठे आहे? एक माणूस रोजप्रमाणे आपल्या न्हाव्याच्या दुकानात केस कापायला गेला. सर्वसाधारणपणे ते दोघे जगातल्या घडामोडी, राजकारण, सिनेमा आणि खेळांबद्दल बोलत असत. आजही ते नेहमीसारखंच बोलणं सुरू होतं. पण अचानक देव आहे की नाही या विषयावर चर्चा सुरू झाली. न्हावी म्हणाला, "पहा भाऊ, मी देवावर अजिबातच विश्वास ठेवत नाही." त्या माणसाने न्हाव्याला विचारलं, "असं का बरं?" न्हावी म्हणाला, "हे समजणं फारच सोपं आहे. फक्त तू बाहेर रस्त्यावर जा, तुम्हाला कळेल की देव नाही. जर देव असता तर इतके लोक आजारी का असते? इतकी मुलं अनाथ का असती? जर देव असता तर कुणालाही वेदना, त्रास, दुःख हे का झालं असतं?" तो न्हावी पुढे म्हणाला, "मी अशा देवावर विश्वास ठेवूच शकत नाही, जो हे सगळं पाहतो आणि काहीच करत नाही. सांगा ना, देव कुठे आहे?" तो माणूस काही क्षण शांत राहिला. तो वाद जास्त वाढवू इच्छित नव्हता, म्हणून तो हसून गप्पच बसला. न्हावीने केस कापून झाले आणि तो माणूस दुकानातून बाहेर पडला. थोडं पुढं चालत गेला आणि रस्त्याच्या कोपऱ्यावर थांबला. तेवढ्यात त्याला एक मध्यमवयीन माणूस दिसला, ज्याची लांब दाढी आणि केस गुंतलेले होते आणि पाहता क्षणी जाणवत होतं की तो कित्येक दिवसांपासून न्हावीच्या दुकानातच गेला नव्हता. तो माणूस लगेच पुन्हा दुकानात गेला आणि म्हणाला, "माझ्या मते या जगात न्हावीच नाहीत." न्हावी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "अरे काय बोलता? मी इथेच आहे ना." तो माणूस म्हणाला, "नाही, जर न्हावी असते तर बाहेर त्या माणसाची अशी लांब दाढी मिशी नसती. पहा ना, त्याची अवस्था किती वाईट आहे." यावर न्हावी म्हणाला, "अहो, न्हावी तर आहेतच, पण बरेच लोक आमच्याकडे येतच नाहीत." त्यावर तो माणूस हसून म्हणाला, "अगदी बरोबर. हेच तर मी सांगू इच्छितो. देवही आहे, पण अनेक लोक त्याच्याजवळ जातच नाहीत. त्याच्याकडे मदतीसाठी हात पुढे करतच नाहीत. मग अशा लोकांना आयुष्यात शांतता, प्रेम आणि आधार कसा मिळणार?" मित्रांनो, या कथेमधील महत्त्वाचा संदेश असा आहे की देव हा आहे, पण आपण त्याच्याशी नातं जोडत नाही. आपणच त्याच्याकडे जाणं हे थांबवलं आहे. जसं न्हाव्याकडे न गेल्यास केस वाढतात, तसंच देवाकडे न गेल्यास दुःखही वाढत असतं. मित्रांनो, गोष्ट आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. धन्यवाद.